भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय, ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे, मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षागृहात तुम्हाला आम्हाला जाळलं, ते दिवस तुमचे हसायचे होते. पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही. का? तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले, तर बायांनी भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरुमामा. कुठून पैदा झाला काय तो अवलाद? असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात, गुरुमामा. कुठून आले काय ती अवलाद, गुरुमामा. महिला मंडळ, आपल्या भावाचा शर्ट फाटलाय, फाटू द्या, त्याची दाढी वाढली, वाढू द्या, पण भाच्याच्या मागे उभं राहायला मामाच शोभतो हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाथ आहे ते. असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालतं काय? हायवेमध्ये जमीन गेली तर बहीण वादी झाली, भाऊ प्रतिवादी झाला. भाऊवादी बहीण प्रतिवादी, मोवळी ते भाऊ राय कोणाला दाखिता. निवांत विचार करा. रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसांना सांगून ठेवतो, कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही, आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना, अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागं जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही. पाहायचा असेल प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका. एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालाय की तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही? ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं, लोकांना वेळ नाही आहे. हो, समजा शहरात आपल्या मळ्या बेळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय, अंत्यविधी कवा आहे, उचलल्यावर सांग, म्हणजे मी तेव्हा निघल. नदीवर आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे पोहत. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र आहे, भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोहते. ते एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि 1 भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोणी म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमिटीत मामाच बदलून टाकले. हे डुप्लिकेट नालायक मामांचं काय खरं ते? ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती. मराल ना तुम्ही घेणे देण्याचं, घरचा गेला दारचा गेला, मामात नाही राहील. अहो नाथ ते. आणि आपल्या लोकांनी पैशाच्या कमिटीत नाठे सोडून दिले. काय होतं बा, आपल्या मागं जनता आहे, जनता एवढी सोपी नाही. अय जनता मौतीला चालली तर मागं चालती, पण अशी चालती. प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येण कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा नाही, इकडे तिकडे जाऊ नको. तुम्हाला भूक लागली मग म्हणला भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय धावळाटपणा करू नका. आम्ही थांबल तिथं भात खाईन तसाच पुढं जाय, मग तिथं दगड ठुत्यात खून म्हणून याच्या इकडे त्यानं यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही. तुम्ही मी भ्रमात आहे महाराज, आणि आपण सगळे कसे ते भ्रमात. आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं, आणि भीमानं त्याला दम दिला. आंधळ्या तुझी 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती, हे आता आलं एवढ्यात. लाव त्याला घोडा आणि घे बारगाड्या मोडून. भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं तेवढं ऐका, तुझी 100 पोरं मी मारलीत,
फक्त तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना तुझी खानदान मी संपवली असती. पण मी का उठलो नाही? तिथं धर्म होता. बस आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत. आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे तिथं जय. तुझी 100 पोरं म्या मारलीत आणि कशी मारली ऐक. सकाळी एका पोराचा इतिहास आणि संध्याकाळी एका पोराचा इतिहास. म्हातारच उपाशी मारलं त्यानं. मग युधिष्ठिरानं भीमाला विचारलं दादा काय भानगडे? महाराज रडलं ते आंधळ. तुम्हाला राजे गेलं बाबा जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा ते खाऊनच देईन मला. मग यांनी भीमाला जाऊन सांगितलं अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी डोक्यात कमी. तुम्हाला जेवताना बोलायचं नाही जेवायच्या अगोदर 10 मिनटं. पण म्हातारा सोडणार नाही मी. भयान रात्री नीट ऐका. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात गेला आणि माहिती म्हणून सांगतो तोल गेला धृतराष्ट्राचा. आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला आणि उठायला गेला. बारा कर्मगती कोणाला सुकत नाही. त्याला धक्का झाडाला लागला. झाडाला आग लागली. महाराज भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. जरा विचार करा. तुकाराम महाराजांना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आहे महाराज लोक नीट मारत आहे? हा बावळाट पण आहे. काय म्हणते बाबा महापौराला पाकवा शिकवा. पाकवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? काय म्हणते महापौराला भजन शिकवा. 80% भजनांची पोरं याडपाटे. तू काय डोकं लावतो भाऊ? कीर्तनकारांचीच कथा क्वाटरी पेट आहेत ते चालत नाही. ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणा झाला? दशरथच गेला वनवासाला राम राहिला घरी. दशरथ गेला वनवासाला तो झाला दिंडी 3 एकरीनं आला आमच्या बोखांडी. काय करता असं चालतं का ते? तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं महाराज. असं कोणी उठावून माया पोराला पकवा शिकवून मांडलं तसं नाही चालत ते. माना नाही तर नका मानू पण झटका बसतोच. काय माझं म्हणते बा माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काही नाही राहिलं. आमच्या लई टोळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही. तो बाबा असल्यावर हा येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावळा पण लोकांना का तकलीफ? आता महाराज मंडळी आमची लई ताडी झाली. मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते नाही तर पाया पडून देत नाही. ती इंदुरीकडचं कीर्तन होतं शिर्डीत. एक साधा धोत्रावाला माणूस आला. साधा पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती. 20 त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद मिळतो? तर त्याला वाटलं बुंगली तर बुंगली. पण इंदुरीकडच्या शिष्यालाही नालायक. त्याला म्हणलं साहेब जवळ यायचं नाही. तो नाही तर राहिलं. माझे कुठं वाया चालली. पण त्याची निष्ठा होती का नाही. तो गेला आणि एक नंबर 2 करणार आलं. 5-6 धाबे 2-4 बार पुढं धाबा मागं बार आला. असा टाईट आला पण त्यानं 2ची काढली लांब. लोट लालच लांब. इंद्रकीरच्या शिष्याने पाहिजे या 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 पहिलं आमच्या बोकांडी बसा मग त्यांच्या बोकांडी बस. या 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 सारखा सारखा या 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 ते आलं आणि त्यानं ती नोट ठुली इंद्रिकरच्या पायावर. इंद्रिकर भांबावलं. लांब नोट दिसली. इंद्रिकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला बावळा टे का मी गडी आहे. तो म्हणला मरदे का अजून एक नोट ठुई गड्यालाही पार होईल. काय सांग अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. फक्त खरेची आई मेली. हे इंद्रिकरचे हे इंद्रिकरचे कीर्तन. अरे हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे अंतिम सत्य आहे हे ध्यानात ठेवा. कानाला वाईट आहे पण सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय. दगड उचाकला का बोय. दगड निघाला बोहाला लागल तेवढी बोय. पण एक ध्यानात ठेवा इंदुरीकरचं कीर्तन 2च लोकांच्या बाबतीत आहे. नीट ऐका. एक म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय आजही खरंय उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही किंवा तुम्हाला सल्ला देणं इतका मोठा नाही. पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत काय? उपदेश करणे इतके मोठे नाही. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला? आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी
आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आपण येडे का? आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय 100 राहिले बुवा. हो, महाराजाचं कीर्तन संमेलन पायाजवळचा बंडल तासात राहिला. बाबा घरी गेलो परत आला स्टेजवर आयला नोटा राहिल्या म्हणजे. नाही नाही आपल्याकडून उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही, आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला मला, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही माग म्हणजे पुढे जायचंच कवा, तिथं जायचं आपल्याला. कुठं आलतो ध्यानात ठेवा. मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. घमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत, काय कुणाला कोणाचं ज्ञान नाही. चला पुढे. आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशन मध्ये सांगतो, बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत. अंडरपॅन्ट नाही काहीला, हातली चटी नाही, मोकळा आहे, पण हँडशीट 9,000चे, चैन उघडी नातू नाही, मोकळा, काही रेंज मध्ये. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं. का हो चार्जिंग होईना नाही राहील. मरशी ना तसं भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे, एक लग्वीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही. येडेच आहेत काही, शहाणे आहेत कधी. ही मोबाईल सतत मोबाईलवर बोलणारी माणसं मारा फार चुत्यात गणना आहे यांची. यांना धर्म नाही कळत. आणि मोबाईल वापरणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो भाऊ, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात. आता मला एक उत्तर द्या, हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आता साध्या गोष्टी आहेत महाराज, हे आम्ही सांगायचं का? आता तुम्ही सगळे लोक मोबाईल कोणत्या घ्यायच्या होत्या? तुम्हाला साध्या आकली आहेत का नाही? काही जर रेंजमध्ये महाराज जर सायलेंट करून ठेवला, 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला, किक बसल ना एखाद्याची. शरीरातला सगळ्यात नाजूक इंद्रिय हृदय. आता हे नुसते बॉक्स आहे ना, बॉक्स हे नुसतं जोरात चाल म्हणून इको जर लावलं ना, इको लावून जर 2-3 चाली म्हणलं ना, आमचे हे गेलेत पार. माझं तर कामच देत नाही. 2-4 वेळा हात दाबून धरावं लागत, तेव्हा ती सुताव चालत. नाही एखाद दिवशी हे बंद पडायचं, असे जय विठ्ठल राहिलं त्याला गेलं पाहिजे. दणका बसतो याचा मला. मी मोबाईल वापरणं आणि वरच्या खिशात मोबाईल ठेवू नये. त्याकडे मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? काय शोध लावतील लोक, काय कळत नाही. आता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. कोणी पाहिले? मी त्याला म्हणलं तुला बाकी त्याची काय करायचं? तो म्हणला नाही. मग नाही, फक्त मला एक सांगा, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? मी त्याला सांगितलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला, रुक्मिणी कुठे आहे? मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, मधून मुंडकं काढी ती. डायव्हर कळत नाही श्रीलिंगी का पुल्लिंगी. आणि ती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. त्याला विचारलं काय रे, कुत्रं आडवं गेलं? कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, शास्त्र म्हणेल ते आहेच. आता तुम्ही पहा, हे 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या. आता त्यानं तो सोडून दिला ना. आता दखलच घेईन कोणी. ते काय येणं तुम्हाला मरून देते काय? आता मरण्यात मजा नाही. शेतकरी 2-4 महिने शेतकरी सोडून दिला तो ना. मरून नाही, उपयोग नाही. लाख मंजूर झाले, 22 मिळाले, मरताच का? शेतकऱ्यांनी सोडून दिले आत्महत्या. आता मोर्चे बंद झाले, 3 महिने झाले मोर्चे नाही. आता 2-3 महिने मोर्चे नाही निघणार. कटाळी लोक डांबरी येऊ डांबार तापलं पण फरक पडला नाही, सोडून दिलं. आता तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये जा सरकारी, या 2-3 महिन्यात आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत, नोकरीवाले नाहीत. नोकरीवाले तर करू शकत नाही कधी, ते करणारच नाही. त्यांना 12 गुरु लागला. आता त्यांचं आता कावळाशिवाय पोत उजाडलं, फक्त हातात मिळले पाहिजे. त्यांचं उजाडलं. पण ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जा, सध्या आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत. कोण आहेत मग? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे, ही सध्या फुल उताटली. तुम्ही कुठे जा, हेच पोरणपुरी. काय मत आहे तुमचं? आणि यांचे कारण माहिती आहे का? काय बाप बोलला फाशी, पुरीला आई बोलली आत्महत्या. इतके हलकट विचार झाले. आणि हे आत्महत्या का करायला लागले माहिती का महाराज? 70,000ची या नालायकाला पल्सर आहे, 10,000चं त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचं त्याच्या पायात बुडे, आणि फुकाट खातोय बापाची पेंट. उताटलं ते.
रुपया कमवायचा नाही ना, बापाने बी गुंठा ऐकायचा आणि कपडे कडक घालायचे. आणि ती चावला, तिला सवय लागली. पिढी संपली ना. आता काय माहिती संपली का नाही हा म्हणा. पिढी संपली ना. बापाने आवता हाकायचं नाही, एक गुंठा वजा करायचा आणि स्कॉर्पिओ घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचं पैसा गेला पण नात केला. मग असं आणि परिणाम ह्या औलाद उतटून गेली. यांना तुम्ही तिथेच बसा. रुपया इन्कम नाही पण उताटल्यावानी. आता त्या पोराला पल्सर केवढे, बाईक केवढ्याला आहे? बाईक 1 लाखाला. 80% पोरं कॉलेजला गाडीवर येतात. लाखाची बाईक उताट्या लावलात. बरं त्याला पेट्रोलला पैसे लागतात 3 दिवसाला 100. सोमवारी दिल्यावर गुरुवारी द्यायला पाहिजे. बापाने 100 दिले म्हणल्यावर येणं द्यायची गरज आहे का? लई जागृत देवस्थानी हिला तर लई काळजी परपंचीची. हिनं लगेच पोराला म्हणायचं बाय हे 100 त्याचं ऐकू नको. त्याचं कोणचं? त्याचं. तो पहिल्यापासून तसाच. मी त्याला 9वी पासून पाहते. आता त्या पोराला बापानं 100 दिल्यावर आईनं 100 द्यायलाच नकोय. आठवड्याला त्याला पैसे किती लागतात? फक्त 200. आईनं 100 दिल्यामुळे ते पोर माळ करायच्या टोळीत बसेल का बेवड्याच्या? ते हरिपाठाकडे निघल का धाब्याकडं? त्यानं 90 मारायला सुरुवात केली. गोवा खायला माझाटलं ते पडलं पुरीच्या प्रेमात. पोरं आहे भंगार. तिच्या बाई 3 पोरांनी भाषा घेईल. हे 4थं बी लागलं तिला. आणि ती अडबड. तिला काय घेणं नाही मोबाईलचा बॅलन्स भरायचा, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही गाडीला फक्त तोंड बांधून मागं बसायचं एवढंच ना. बसली. ओळख येऊ नाही म्हणून पॅन्ट शर्ट घातला. 10 मिनिटं गेले पोलिसाला सापडाय. पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा? बिकार. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला आणि त्या पोऱ्याचा बा आणि खरं सांग का महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या जाऊ द्या, पण तुमचा मुलगा म्हणून आहे ना आपली कीर्तनं वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसानं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही तोंडावर नका बोलू, फरक पडत नाही. पडतो, झटका बसतोच. मी आणि मला तर तुम्ही म्हणणार नाही स्तुती म्हणून नाही, पण आमच्या बोलण्याचा 5-25% फरक झाला आहे. काय मत आहे तुमचं? असं जर 2-4 वर्ष मी टिकलो पाहिजे, फरक होणार. मग आला नाही फरक. हां, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन आहे. इंदुरीकडनं पुरीचे बापच का सवली कीर्तनात. त्या डोक्यात फिट बसलं ते. तो घरी गेला, पुरीनं मला इकडे कीर्तन ऐकून आलोय, डोकं गरम आहे. तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना, बरं मेलीच तू. मेलीच, पुढचं सांगत नाही आता. मेलीच. ती पोरगी गेली त्या पोरानं म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय. आता त्याच्या डोक्यात टक बसलाय. मला तर रिपीट करीन पण तुला तर भोगशीलच पाय विचार करून. तू त्याच्या डोक्यात फरक आला. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, तू कुणाचीच नाही. ती म्हणली कोणची होईन पण तुझी नाही होणार, असा अंदाज आलाय मला. तो म्हणला नाही तुम्हारे बिना मैं जी नाही शकता. ती म्हणली कवाय मर पण ते जमणार नाही. आता तो पोरगा ही गोष्ट कोणाला सांगणार? त्याच्या आईला. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला मम्मी सांगून टाकतो, आमचं 9वी पासून प्रेम होतं, ठरेलं होतं सगळं, पण आता तिचा बाप बिघडला आहे. मला तर फटकील असतो, पण तू एक कर, पप्पांना सांग. आणि पप्पांना सांग आणि तिच्या बापाची गाठ घे. आणि पप्पांना सांग आणि बाप्पाची गाठ घे. तुला सुनाई होईल आणि इज्जतही राहील. हे म्हणणं कोणचं आहे? पोराचं. कोणला? आईला. आणि तिला पटतं पोराचं. पोराचं पटतं तिला. पोराचं पटतं, पुरीचं पटतं. पुढचं बोला ना पटकन. फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला, बाकी पोराचं पटतं. ती म्हणली खरंय खरंय बरं का, इज्जत झाकूनही राहील. आणि पुरीचंही पटतं तिला. पोरगी म्हणली मम्मी पप्पा जरा पोरगं शोधायला लागलेत मला, मागून अपमान होण्यापेक्षा त्याला म्हणून शोधू नका, फक्त पैशाची तयारी ठेवा, फायनल आहे. तिला पटतं ते. ती म्हणते ते खरंय काय, प्रेम ते प्रेमच. आणि तर पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोरगा असं असं नादी लागलंय पा. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं पोऱ्याच्या बापानं. तो बोलला नाही काय, असं पाहत राहिला तिच्याकडं 5 मिनटं. तिने सांगितलं बा करून टाका ती पोरगी, आपल्याला इज्जतही राहील घराची. त्यानं काय नाही अशी बाई मागं केली आणि 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या निभार.
तिला चक्कर झाली. ती म्हणली 40 वर्षात यानं हन्न नव्हतं, याला झालं काय? हा एका कीर्तनात एवढा बिघाडला कसा? त्या पोरानं ओळखला, आपली आई रिपीट केली म्हणले हो आपला कार्यक्रम होणार. ती पोरग गेलं निघून आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. 90 डिप्लोमॅट हॅन. आणि दारू प्यायल्यावर काय होतं माहिती का महाराज? पोपटानं दुस्ती केली वाघाशी. पोपटानं वाघाशी दुस्ती केली आणि वाघानं डुकराशी दुस्ती केली. ते पोपट आजारी पडलं आणि मेलं. त्या टेन्शनमुळे वाघही मेलं आणि डुकरही मेलं. तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं. दारू पाडी त्या मोहाची. म्हणून दारुड्या माणूस पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फुडतो आणि डुकरावानी लोळतो त्या झाडाचा दोष. ते पोरानं फुल 90 हल्ली आलं. पण ते हुशार होतं पोर. ते म्हणलं बाप आपला बिघडेली. पण तो म्हणलं बापाची जिरवणार. प्रेमापुढं बापाचा काय विषय. त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही. हुशार होतं ती. मोठाला लावलं, पेलं नाही. पोराच्या आईनं पाहिलं, पोरानं औषध घेतलं. तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड झोडी तर झाली. नवऱ्याला म्हणली झालं ना समाधान. गेलं ना पोर, घेतलं ना त्यानं औषध. तू काय बोलला नाही. पण तिच्या पहिली झापड निवार होती त्यामुळे ती लांबच उभी राहिली. जवळ नाही. पहिले तिच्या फटके निवार बसेल होते. ती फक्त त्याच्या पाहत राहिली. पटलं ना तुम्हाला? झालं ना माना जागं, झालं ना माना जागं. तो म्हणला मेलं नाही ना, मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईल. पण तू जर भुकली ना, तू मेलीस. ती म्हणजे आता काय करा, त्याला काहीच फरक पडा नाही या माणसाला एका कीर्तनात. आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला औषधही लागू पडा ना, म्हणजे कार्यक्रमच बिघडला. आणि अजून 2 कीर्तन ऐकलं होतं. बाप काही करील. ते पोर घाबरलं. त्याला औषध चोळलेलं होतं. ते आलं बापा पुढं. घाम आलं त्याला. मरण आहे महाराज, काही झालं तरी माणूस मरणाला. ते आलं बापा पुढं राहिलं. बापानं अशी बाई मागं केली आणि 4-5 त्याच्यात ठेवून दिले निवार. तो म्हणलं बापा पाया पडतो. मी पेलोच नाही हो, तर फक्त चोळलंय तुम्ही मारून. गपची बास, गपची बास. बोलणं दिन बाप त्याला. मुतलंच ते 2 झापडे. आणि त्यांनी आलं डॉक्टरनं क्वार्टर आणली होती. डॉक्टरनं त्याला आतल्या खोलीत आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट दिली. गपक्यात भरलं मागून ते. तो डॉक्टरला म्हणला फक्त डॉक्टर एखादा शब्द मला गपची बास. तो म्हणला त्या पुरीला तिकडं आग लागू द्या, ते घरही जळू द्या, मोर द्या. मी पेलोच नाही हो, मला बोल. गपची बास. पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही. गपची. तो म्हणला मला गपची बास. तो बोलू ना द्यायना डॉक्टर. मरणाचं रिपीट केलं त्याला. तो म्हणला फक्त 1 मिनिट हाणायचं बंद करा, मग ऐकू. गपची बास. आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता तुला आतून धुवायचं. तो म्हणला मी गपची झोप. झोप पालथा झोप. तो म्हणला मी झोप पालथा. 2-3 नर्स 2-4 कंपाऊंडर त्याला दाब आहे. पालथा झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंड्रे नळी मागून घाल. घातली नळी मागून. असं बॉम्बलायचं ते खाटा सगळं. गपची बास. आतला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही. जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं. 2-3 दिवसांनी पोरीचा फोन आला. त्यानं मोबाईलच फेकून दिला. मला नको, आता इकडून नळी घालती ना इकडून काढती. हे 500. तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध. शेण खावा शेण, पण औषध नको. चिंता करायची नाही महाराज. चित्ती असू द्यावे समाधान.